Eyes on Christ, not on self. ख्रिस्तावर डोळे, स्वतःवर नाही. Hebrews 12 verse 2. Let us fix our eyes on Jesus, the author and finisher of our faith. इब्री करास 12:2. आपण आपल्या विश्वासाचा कर्ता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. Amen. आमेन. Our eyes should be fixed only on Jesus. आपले डोळे फक्त येशूवरती केंद्रित असले पाहिजेत. And when Satan sees आणि शैतान जेव्हा हे पाहतो that your eyes are on Jesus, की तुमचे डोळे येशूवरती लागलेले आहेत, that's the time he is the most afraid. त्यावेळेला शैतान सगळ्यात जास्त घाबरतो. And Satan knows this fact. आणि शैतान ही वास्तविकता जाणतो. Because his goal is very simple. कारण शैतानाचं ध्येय फार साधं आहे. To keep you focused on yourself, की तुमचं लक्ष फक्त तुमच्या स्वतःवरती केंद्रित करत त्याला ठेवायचं आहे. on your good works, तुझी स्वतःची चांगली कामं, on your feelings, तुझ्या स्वतःच्या भावना, on your weaknesses, तुझा अशक्तपणा, on your sins, तुझं पाप, on your failures, तुझं अपयश, so that you forget to look at Jesus. म्हणजे मग तुम्ही या सगळ्यामध्ये येशूंकडे पाहायला विसरूनच जाता. Amen. आमेन. That's why always see that you focus on Jesus. आणि म्हणून नेहमी येशूंकडे तुम्ही लक्ष केंद्रित करत राहा. Only in his perfection you can do a better job. येशूंच्या परिपूर्णतेमध्येच तुम्हाला चांगलं काम करता येईल. Take the first point. त्यातला पहिला मुद्दा घ्या. Don't rest in religious duties. धार्मिक कर्तव्यांमध्ये विसावा घेऊ नका. Rest in God's love. देवाच्या प्रीतीत विसावा घ्या. Amen. आमेन. Because Satan loves rituals without relationship. कारण शैतानाला रूढी प्रथा आवडतात. बाकी देवाशी तुम्ही नातं काहीच बांधायचं नाही, पण रूढी आणि प्रथा पाळायच्या. As long as you can do a custom, आणि जोपर्यंत तुम्ही एखादी प्रथा पाळाल, as long as you can observe a tradition, आणि जोपर्यंत तुम्हाला एखादी परंपरा पाळता येईल, Satan is the happiest. तोपर्यंत शैतान अगदी आनंदी असतो. But the day you form relationship with God, पण ज्या दिवशी तुम्ही देवाशी नातं बांधाल, he hates you. त्या दिवशी मात्र शैतानाला तुम्ही आवडत नाही. That means म्हणजे relationship is greater than any observance. नातं कुठल्याही त्या परीक्षणापेक्षा किंवा कुठल्याही त्या प्रथांपेक्षा, परंपरांपेक्षा मोठं आहे. Jesus wants your heart. येशूंना तुमचं हृदय हवंय. Amen. Amen. He is interested in our heart. येशूंना आपल्या हृदयामध्ये उत्सुकता He आहे. does not want anything in between us and him. येशूंना बाकी आपल्यात आणि येशूंच्या मध्ये दुसरं काही यायला नकोय. The Pharisees always looked clean on the outside, परुषी नेहमी बाहेरून स्वच्छ दिसायचे, but they were empty inside. पण आतून ते नेहमी रिकामेच असायचे. So as much as possible, तर जेवढं शक्य होईल तेवढं keep your eyes focused on Jesus. तुमचे डोळे येशूंवर केंद्रित ठेवा. Whether it is in your weakness, अशक्तपणात म्हणा, whether it's in your sins, नाहीतर पापात म्हणा, in your mistakes, नाहीतर तुमच्या चुकांमध्ये in म्हणा, your works, नाहीतर कामांमध्ये म्हणा. nothing of these things are perfect. म्हणजे या कुठल्याच आपल्या गोष्टी परिपूर्ण तसं तर नाहीयेत. But the devil will want you to observe only these things. पण शैतान काय करेल की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाळायला लावेल की नाही, असं कसं अर्धवट काम केलं, असं कसं अपरिपूर्ण केलं, या सगळ्या गोतावळ्यात शैतान टाकून देईल तुम्हाला. And make you to live in guilt all your life. आणि आयुष्यभर तुम्हाला दोषी भावनेमध्ये शैतान जगायला लावेल. That's why here the apostle Paul says, fix your eyes on Jesus. म्हणून इथे प्रेषित पौल म्हणत आहे की आपले डोळे येशूंवर तुम्ही केंद्रित करा. Choose devotion over motion or emotion. तुम्ही गती आणि भावना यांच्यापेक्षा भक्ती निवडा. Because you can never be wrong when you choose devotion. कारण भक्ती निवडली तर त्याच्यात आपण कधी चुकू नाही शकत. All religious works without God is useless. देवाशिवाय केलेली सगळी धार्मिक कामं निरुपयोगी आहेत बेटा. त्याला काही उपयोग, त्याचा काही उपयोग नाहीये. So all your religious duties, no matter how good they are, मग तुमची सगळी धार्मिक कर्तव्य किती जरी चांगली असली, they will be good servants. तर ते चांगले चाकर आणि नोकर असणार आहेत. ती कर्तव्य, ती कामं, But don't make them masters. त्यांना मालक करू नका. Because they can be terrible masters. कारण भयानक मालक बनतात ही कर्तव्य सगळी. Remember who you are standing before. तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही कुणासमोर उभे आहात? The King of Kings and the Lord of Lords. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू त्याच्या समोर आहात. Nothing is very important before him. संपलं ना. मग त्याच्या समोर काय जास्त महत्वाचं आहे? And so the best way of fighting wandering thoughts, तर हे जे भटकंतीचे विचार असतात ना, त्यांना जर चांगला लढा द्यायचा असेल तर त्याची एक चांगली रीत, you have to fix your mind on God's greatness,
on God's holiness. तुमचं मन तुम्ही देवाच्या थोरवीवर आणि देवाच्या पवित्रतेवर लावा. Amen. Amen. Because God is king, कारण देव राजा आहे, full of majesty and glory. तो शाही आहे, तो राजकीय आहे, तो वैभवाने भरलेला आहे. Let us be resolute. चला ना एक निश्चय करू. We will pray anyway, no matter what thoughts come in our mind. काही विचार जरी आपल्या डोक्यात आले तरी मी प्रार्थना करणार असा निश्चय करा. Don't stop praying. प्रार्थना थांबवू नका. Don't stop reading the Bible. बायबल वाचायचं थांबवू नका की कम व्हॉट मे. आता मी ठरवलंय, आता नो टर्निंग बॅक. Amen. नाव आय एम ऑल आउट. Wandering thoughts, हे असे भटके विचार असतात ना, they are proof that your prayer is becoming powerful. पुरावा आहे, पुरावा या गोष्टीचा की तुझ्या प्रार्थना फार सामर्थ्यवान होत आहेत, म्हणून हे भटके विचार तुझ्यात येतात. So the more Satan distracts, तर जेवढं जास्त सैतान लक्ष विचलित the करेल ना, more determined you must be. तेवढं तुम्ही निश्चय करायचा या अभि आहे, या सैतानाला आता मी सोडत नाही. Amen. तो काय मला लागतो, मी पछाडणार आहे त्याला आता. Second point. दुसरा मुद्दा, Satan makes you judge yourself by feelings, not by faith. सैतान तुम्हाला तुमच्या भावनांद्वारे तुमचा न्याय करायला लावतो, विश्वासाद्वारे नाही. Yes. And Bible says we live by faith, not by sight. आणि बायबल तर म्हणतं आपण विश्वासावर जगतो, डोळ्याला जे दिसतं त्यावर आपण जगत नाही. Don't go by the feelings because the devil will work with your feelings. भावनांवर अवलंबून जगू नका, सैतान तुमच्या भावनांमध्ये धुमाकूळ घालेल बेटा. There are many strings attached there, कारण भावनांमध्ये अनेक धागेदोरे जडलेले असतात, and all Emotions. attached to the earth. आणि सगळ्या पृथ्वीशी निगडीत असतात त्या. Sometimes you feel like giving up. कधी कधी तुम्हाला हार मानावीशी वाटेल, आत्महत्या करावीशी वाटेल. Don't give up. अजिबात हार मानायची नाही. This is not God telling you. हे देव तुला सांगत It is नाही, your feelings telling you. तुझ्या भावना तुला सांगत असतात की आज बरोबर वाटत नाही, मला तर आता कंटाळा चाला, मी तर आता जीवच देतो. हे देव नाही सांगत असतो, या भावना आहेत. Always remember your faith is stronger than your feelings. नेहमी लक्षात ठेवा, तुमचा विश्वास तुमच्या भावनांपेक्षा मोठा आहे. Your faith is more truer than your feelings. तुझा विश्वास तुझ्या भावनांपेक्षा श्रेष्ठ आहे. तुला तिकडे काही वाटू दे, Your feelings may go wrong, but faith will never go wrong. तुझ्या भावना चुकू शकतात, विश्वास कधी चुकत नाही. Why? का? Because your faith is based on the word of God. कारण विश्वास देवाच्या शब्दांवर आधारभूत आहे. Real blessings come from trusting God's word, खरे आशीर्वाद देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून येतात बेटा, not your emotions. भावनांवर विश्वास ठेवून नाही येत काही. If you had real faith, खरा विश्वास जर तुझा असेल ना, you will feel strong every day. तुला रोज स्ट्रॉंग वाटेल. You live by faith. विश्वासावर जग, See how strong you will become. जगून तर बघ कधी देवाच्या विश्वासावर बघ तू किती बलवान You होशील. live by reality, you will become more miserable. वास्तविकतेवरती जगायला लागला ना की आज असं झालंय, उद्या तसं झालंय, असं होतंय, तुझं जीवन भयानक बनेल. Don't measure your standing by moods, तर तुमच्या मूडवर तुम्ही काही मापू नका. measure it by the cross. वधस्तंभाकडे बघून सगळं मोजमाप करा. Feelings are always only smoke, भावना नेहमी धूर असतात, धूर. but faith is real fire. विश्वास खरी आग आहे, Real fire. खरी आग. Amen. Amen. So let us anchor our heart and our soul and our mind on the word of God. तर जीव, आत्मा, शरीर, मन, भावना सगळं देवाच्या शब्दांवर लावा. Because faith shows you more than what your sight can ever show. कारण you. विश्वास तुम्हाला, तुमचे डोळे तुम्हाला जे दाखवतायत त्याहून जास्त दाखवेल. My feelings will say anything. माझ्या भावना काय काही म्हणतील You मला, will say anything about me. आणि तुम्ही माझ्याविषयी काही I म्हणाल, will say anything about मी you. तुमच्याविषयी The काही world बोलेल. will say anything about you. जगही तुमच्याविषयी काही बोलेल. Whose opinion I should take? कुणाचं मत घ्यायचं मी? The Bible. तुमचं, माझं, कुणाचंच नाही, बायबलचं. God's love is constant even when you feel it or not. तुला वाटो न वाटो, देवाचं प्रेम तुझ्या सातत्याचं आहे. Third point. तिसरा मुद्दा, Satan makes you look more at your sin than at Christ's mercy. सैतान काय करतो, तुला तुझ्या पापाकडे जास्त बघायला लावतो, ख्रिस्ताच्या दयेकडे बघू नाही देत. Because the accuser will always magnify your fall कारण हा and दोष failure. देणारा जो आपला वैरी सैतान, तो नेहमी तुझी जी चूक आहे आणि तुझं पाप आहे त्याला भिंग लावून मोठं करणार. But the advocate will always magnify the cross. पण येशू नावाचे वकील नेहमी वधस्तंभाला भिंग लावून मोठं करणार. Yes. You magnify the cross, your sin will be nothing. तू वधस्तंभाला मोठं कर, तुझं पाप काही नाहीये. That's why म्हणून every time I make mistake, I see the cross. ज्या दरवेळेला माझ्याकडून सुद्धा चूक होते ना, मी वधस्तंभाकडे बघतो I say, He आणि covered म्हणतो it all. की त्याने सगळं झाकलेलं आहे, He covered it all. त्याने सगळं झाकलेलं आहे. Mercy is greater than your sin. दया तुझ्या पापापेक्षा मोठी आहे. तू पाप करून करून किती करशील मला सांग, किती पाप करशील, त्याच्याही पेक्षा मोठी दया है. Amen. जब Yes. करके कितना पाप करेंगे हम लोग, कभी तो खत्म होगा वो.
Yes, your sin is real, तुझं पाप खरं आहे, but its blood also is real and त्याचं stronger. रक्तही तेवढं खरं आहे आणि सामर्थ्यवान आहे. Amen. Is Amen. stronger. तो बलवान आहे. Your failures may be many, तुझं अपयश, अनेक अपयश जरी आलं, but His forgiveness never runs dry. त्याची क्षमा कधी आटत नाही बेटा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.